कलर केला होता पण पूर्ण कलर खराब झाला. नमस्कार, मी उज्ज्वला. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये. आज मी माझं डेली रुटीन दाखवणार आहे. मी दिवसभरात काय काय कामं करते. तसे तर माझे कामं फक्त मुलींना सोडणं, घरातली कामं करणं एवढंच असतं. पण आज मिस्टरांना सुट्टी आहे, म्हणजे त्यांनी सुट्टी घेतली आहे. त्यामुळे आज मी माझं डेली रुटीन दाखवणार आहे. कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा चहा जात आहे, मी आधी बघते. सकाळचे सगळे कामं झालेले आहेत आणि आता मी चहा बनवला आहे. चहा काढते. रात्रीची चपाती आहे. रात्री मिस्टरांनी जेवण नाही केलं त्यामुळे त्या राहिल्या आहेत. तर शक्यतो चपातीच देते मी मुलींना चहासोबत. तर आता मी चहा काढते आणि चपाती गरम करते. जास्त पण हलवायचं नाही. तूप संपलं आहे घरातलं, त्यामुळे बटर लावते चपातीला. तू आहेच होत नाही तर तुला काय बोलणार आहे मग. लवकर लवकर चल. किती वाजले? 10:15 झाले. लवकर छान. आहे का? अनन्याच्या लवकर होत तयारी. तकलीफ केली ना त्याच्यामुळे. तिचे केस कट केले होते. हिने एक छोटासा शॉर्ट काढला होता. है ना अनन्या? काय बोलली होती तू त्याच्यामध्ये? अंधार येतो थोडासा. हाय फ्रेंड्स, मी केस कट केले. कमेंटमध्ये नक्की सांगा मी कशी केस कट केले. असं बोलली होती. शॉर्ट व्हिडिओ बनवला होता ना. पावडर लावलीस तू? चला आणि सॉक्स घाल घे. चला मी टिफिन भर ना बॅगमध्ये. काय अंगूर आहेत. रोज रोज कुठे अंगूर दिले? काल पण दिले, परवा पण दिले. बाय बाय. श्री श्री स्वामी समर्थ. तुम्हाला पण श्री स्वामी समर्थ. बाय बाय. नीट बस गाडीवर. तू पुढे बसा अनन्या. आरोही तुझी बॅग पप्पाकडे दे. नाही का? पप्पाची बॅग आहे का? वजन आहे म्हणून. नाही वजन नाही. बाय. बरं हां चल बाय. तुम्हाला पण श्री स्वामी समर्थ. हां समोर बघ पडशील. बाय. बाय. श्री स्वामी समर्थ. आता मिस्टर सोडून आले मुलींना, तोपर्यंत मी कपडे वगैरे धुतले. थोडेफार राहिले होते ते, कारण टाकी साफ येणार आहे. सिंटेक्सची टाकी साफ करायची आहे, तर ते खाली करते. पाणी वेस्ट नाही गेलं पाहिजे म्हणून सगळं काही घरात भरून घेतलं आहे. बकेट वगैरे सगळा पसारा मांडून ठेवला आहे घरामध्ये पाण्याचा, कारण दिवसभर पाणी वापरायला लागणार आहे त्यासाठी. तर आता मी कपडे सुकवायला टेरेसवर आली आहे. सकाळी धुतलेले कपडे आधीच सुकू घातले. आता धुतलेले 2-3 जोडी आहेत ते आता सुकू घालते, कारण पाणी वेस्ट जायला नको म्हणून कपडे धुवून घेतले. आणि मिस्टर घरी आहेत म्हणून मला वेळ भेटला, नाही तर रोज वेळ भेटत नाही. शिमला मिरचीची भाजी होती, तर ती आता धुवून ठेवली आहे. ती भाजी बनवते. 4 शिमला मिरची आहे. आता याच्यामध्ये शेंगदाणे टाकून भाजी बनवणार आहे. तर
फटाफट टिफिन बनवून घेते. सगळं किचन वगैरे आवरलं. टिफिन बनवून झाला. आमच्यासाठी चपाती आहे, ही भाजी आहे आम्हाला खायला दुपारसाठी. रात्रीचा थोडा भात आहे, जेवण नाही केलं म्हणून. आणि भांडी वगैरे पण घासली आहेत बघा. सगळं आवरलं आहे. आता जाते, 12:30 वाजले. जाते आता मुलींना घ्यायला. मुलींना घेऊन ट्युशनमधून घेऊन स्कूलमध्ये सोडायचं आहे. तर तिथून आल्यावर पण अजून बाकी कामं खूप आहेत, तर आल्यावर दाखवते. टाकी साफ करणारा येणार होता, पण वाट बघून आता 2 वाजले. आता आम्ही दोघं जेवण करून घेतो आणि टाकी साफ करणारा आला तर टाकी साफ करतो, नाहीतर मग झोपून घेतो, थोडा वेळ आराम करतो. आता ही सकाळची भाजी आहे, शिमला मिरचीची बनवलेली. मुलींच्या टिफिनमधून येईलच रिटर्न. आज मी रडत होती मगाशी, हीच भाजी का बनवली वगैरे. म्हटलं खा आता जेवण करून थोडा आराम करते, व्हिडिओ एडिटिंग करते थोडा, आणि मग 4:30 वाजता मुलीला घ्यायला जाते. 5-5:30 वाजता आरोहीला घ्यायला जाते आणि मग त्याच्यानंतर भेटू. ते घेतो ना आपण, ते काय त्या बाजूला जे आहे ओपन होईल थोडंसं. 1 मिनिट. आहे ना ते. हां 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 चल. टिफिन का नाही खाल्ला तू स्कूलमध्ये? सांग ना. टीचर बोलते बंद करायला. की भाजी होती म्हणून, शिमला मिरचीची भाजी होती म्हणून. चांगली बनली. चांगली बनली? बंद करायला टिफिन मग बंद केलं. अरे वा, तुला भाजी आवडली? अरे वा, दीदीला तर नाही आवडत भाजी. आवडली. शेंगदाणे नाही आवडले तिला. पूर्ण खाऊन घे. हां, फिरवावं लागेल बाहेरच्या साईडला. ते बाहेर घ्यावं लागेल. हां बरोबर. झाकण दे. 2 पाहिजे. टाकीची क्लिनिंग झाली आहे आणि टाकीची क्लिनिंग झाल्यामुळे फक्त आणि फक्त पसाराच पसारा दिसेल सगळीकडे. आता पटपट हा सगळा पसारा आवरून घेते. पूर्ण कलर केला होता पण पूर्ण कलर खराब झाला. आता हे सगळं धुवून घेते.
आवरून घेते लवकर लवकर सगळं. आता 6:30 वाजलेत. 3 वाजेपासून सुरू होती टाकी साफ करणं. 6:30 वाजलेत आता. काय लिहिते तू? अभ्यास करत आहे. काय लिहिते टेबल. पण? 3चा टेबल लिहिते. येतो का पूर्ण? नाही. पूर्ण नाही येत. टीचरने आजच शिकवलं. हां 2 टाईम लिही. हां लास्ट नोटबुकमध्ये लिहून हां हे बघ माझी नोटबुक. 2 टाईम लिही. हां आता रात्रीचे 8:15 वाजलेत आणि सगळं साफसफाई पण झाली. अभ्यास घेतला मुलींचा कारण खूपच घाण झालं होतं ना त्यामुळे. आणि पाणी पण भरलं टाकीमध्ये थोडंसं, कारण लागेल आता त्याच्यासाठी. सगळं काही साफसफाई वगैरे झाली आहे. खूपच घाण झाली होती. भिंत वगैरे सगळी धुवून घेतली. भांडे निघाले होते ते घासले सगळे. तर सगळं आवरलं आहे. असं माझं दिवसभराचं रुटीन आहे. मी सगळंच काही दाखवू शकले नाही ते तर बरं. आज मिस्टर घरी होते त्यामुळे ते थोडे कॅमेरा पकडून फोन पकडून इकडे तिकडे शूट करत होते त्यामुळे. पण मला सगळंच काही दाखवणं शक्य नाही झालं. आणि टाकी साफ करण्याचं कारण असं की ती 10 वर्षापूर्वी बसवली होती आणि साफ कधी केली नव्हती. त्यामुळे विचार केला हॉस्पिटलमध्ये पैसे जाण्यापेक्षा 500-600 रुपये टाकीमध्ये गेले तर ते चालेल. कधीतरी आपण गुळणा करताना पाणी तोंडात घेतोच टाकीचं, त्याच्यामुळे टाकी साफ केली. आणि खूप मुश्किल झाली टाकी साफ करताना. मी थोडासा व्हिडिओ अटॅच केलेलाच आहे याच्यामध्ये, बघितलं असेल तुम्ही तो. तर अशा प्रकारे माझं डेली रुटीन होतं दिवसाभराचं. थोडंफारच दाखवलं आहे. आता वाजलेत 8:15 आणि मला बाहेर जायचं आहे आणि 2-3 कामं आहेत बाहेर. तिथून आल्यावर जेवण वगैरे बनवेल तर व्हिडिओ एंड करायला 11 वगैरे वाजतील. त्यामुळे मी आत्ताच व्हिडिओ एंड करते. तर कसा वाटला तुम्हाला माझा डेली ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, कमेंट वगैरे करत राहा, छान वाटतं. तुमच्या सगळ्यांचा असा सपोर्ट असू द्या. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.